कोणत्या साडीवर कोणतं ब्लाऊज निवडायचं हे आपल्याला काही वेळेला कळत नाही। तर आज मी तुमच्यासाठी खूप साध्या सोप्या टिप्स घेऊन आले आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्याकडे जर कॉटनमध्ये किंवा प्लेनमध्ये पैठणी असेल त्यावर हे ब्लाऊज खूप छान दिसतात। त्यासोबत तुमच्याकडे प्लेन कॉटनची साडी असेल ह्या कॉम्बिनेशनमध्ये तर तुम्ही या ब्लाऊजवर खूप छान दिसाल आणि तुमची साडी ही ब्लाऊजावरच उठून दिसते। मी पुन्हा तेच सांगते। तर तुम्हाला छान कॉम्बिनेशनमध्ये कलर हे निवडायचे आहेत। तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये रेड कलरची साडी देखील खूप सुंदर वाटते। त्यासोबत ऑरेंज कलर पण खूप सुंदर वाटतो ब्ल्यू कलरमध्ये, पर्पल कलरमध्ये। त्यासोबत तुम्ही ह्या ब्लाऊजावर लाल कलरमध्ये कॉटनची किंवा पैठणी साडी घालू शकतात आणि प्लेन साड्या देखील ह्या ब्लाऊजांमध्ये खूप सुंदर वाटतात। तुम्हाला प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवणं हे कंपल्सरी नाही आहे। तुमचं एक ब्लाऊज 3 किंवा 4 साड्यांवर अगदी मॅच होतं। मी हे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलला बनवले आहेत। तुम्ही ज्यांनी नसेल बघितले त्यांनी हे व्हिडिओ नक्कीच बघा। तुमच्याकडे जर कांजीवरम साडी असेल त्यावर देखील हे ब्लाऊज छान दिसेल। तुम्ही ग्रीनमध्ये किंवा गोल्डनमध्ये देखील तुमची साडी असेल तर ह्या ब्लाऊजावर एकदम उठून दिसेल। आणि हे सगळे आरी वर्क केलेले ब्लाऊज आहेत आणि हे सगळे हाताने वर्क केलेले ब्लाऊज आहेत। हे ब्लाऊज तुम्हाला ऑनलाईन देखील भेटतील आणि तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये किंवा वर्कमध्ये बनवून घ्यायचे असतील ते देखील तुम्हाला बनवून भेटतील। आणि हे ऑनलाईन पण हे ब्लाऊज काही जास्त महाग नाही आहेत आणि या ब्लाऊजांची किंमत थोडी आहे, पण ते वर्क केलेले ब्लाऊज आहेत आणि या ब्लाऊजांना खूप शायनिंग असते। त्याच्यामुळे हे ब्लाऊज महाग असतात पण तुम्हाला क्वालिटी देखील मिळेल। आणि हे तुम्हाला पैठणीवर हे ब्लाऊज खूप सुंदर वाटतात। त्यासोबत तुम्ही ही प्लेनमध्ये सुद्धा ब्लॅक कलरमध्ये साडी घातली, गोल्डन कलरमध्ये घातली तर ह्या ब्लाऊजांवर खूप उठून दिसतात। आणि ब्लाऊज हे नेहमी हटके हवं तेव्हा तुमची साडी ही महाग वाटते। तुम्ही किती पण महाग साडी घ्या पण तुमचं ब्लाऊज खूप साधं सिंपल असेल तर तुमची साडी देखील खूप साधी वाटते। त्यासाठी तुम्ही ब्लाऊज छान मस्त शिवून घ्या आणि प्रत्येक साडीवर शिवू नका। तुम्ही मोजक्याच साडीवर ब्लाऊज शिवा आणि प्रत्येक साडीला कॉम्बिनेशन एक कलर असतो त्यानुसार तुम्ही ब्लाऊजांची निवड देखील करू शकतात। आणि मी हा व्हिडिओसुद्धा बनवला आहे कॉम्बिनेशननुसार कलर कसे निवडायचे। ज्यांनी नसेल पाहिलं त्यांनी नक्कीच बघा। आणि काठपदरमध्ये असे ब्लाऊज छान दिसतात। त्यासोबत तुम्हाला कलर कॉम्बिनेशनसुद्धा कळायला हवं। काही ना साडीमध्ये जे ब्लाऊज निघतं कलरमध्ये ते ब्लाऊजसुद्धा शिवतात। जर तुमच्या साडीमध्ये वेगळ्या कलरमध्ये ब्लाऊज निघालं असेल तर ते तुम्ही शिवून घेऊ शकतात, पण सेम ब्लाऊज सेम साडी असेल तर ते ब्लाऊज अजिबात शिवू नका। तुम्ही वेगळ्या कलरमध्ये ब्लाऊज पीस घ्या आणि तसे ब्लाऊज हे शिवून घ्या। जर तुमच्या ब्लाऊज पीसचे काठ वेगळे असतील किंवा साडीचा कलर त्यामध्ये मिक्स असेल तर तुम्ही शिवून घेऊ शकतात, पण एकच कलरमध्ये जर ब्लाऊज असेल तर ते नका शिवून घेऊ। कारण तुमची जर अप्पर बॉडी असेल तर ते सेम खूप घाण वाटतं, तुम्ही अजून जाड दिसतात। त्याच्यामुळे तुम्हाला वेगळे ब्लाऊज हे शिवून घ्यायचे आहेत आणि वेगळे ब्लाऊज पण शिवायचे म्हणजे तुम्ही काठांवर ब्लाऊज शिवा किंवा पदरमध्ये जे कलर आहेत त्याच्यावर शिवून घेऊ शकतात। तुमच्या साडीमध्ये जी डिझाईन असेल, प्रिंट असेल त्यानुसार देखील तुम्ही ब्लाऊज हे शिवून घेऊ शकतात। आणि सेम ब्लाऊजांमुळे तुमची साडी ही इतकी उठून दिसत नाही। त्यासाठी तुम्हाला वेगळ्या रंगाचा ब्लाऊज हा घ्यायचाच आहे। जसं की ग्रीनसोबत रेड, ब्लॅकसोबत रेड किंवा व्हाईट, पिंकसोबत तुम्ही ग्रीन, असं तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये छान असे ब्लाऊजांची निवड करा। तुमचे ब्लाऊज नक्कीच खूप हटके दिसतील आणि कार्यक्रमांमध्ये हे ब्लाऊज खूप शोभून दिसतात आणि समोरच्याचं सुद्धा लक्ष हे तुमच्या लुककडेच असतं। त्यामुळे ब्लाऊजांची निवड ही योग्य पद्धतीने करा। तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल। ज्यांना हा व्हिडिओ खूप मनापासून आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार।